श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 15वा. गृत्स्म मदाची कथा. वरदविनायकाची स्थापना. भृगु ऋषी सोमकांतास पुढील कथा सांगू लागले. ब्रह्मदेव व्यासांना गणेश पुराणात सांगत असताना रुक्मागंधाचे आख्यान संपवून ते क्षणभर थांबले. तेव्हा व्यासांनी विचारले, देवा, जिने रुक्मागंधाला शाप दिला त्या दुराचरणी मुकुंदेचे पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाला, रुक्मागंध निघून गेला खरा, पण तिच्याशी प्रणय करण्यास आतुर झालेल्या वाक्वचनी पत्नी मुकुंदास मात्र चैन पडेना. कामाग्नीने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. ध्यानी, मनी आणि स्वप्नात सुद्धा रुक्मागंधाचे राजबिंडे रूप तिच्या नजरेसमोरून हलेना. ती सातत्याने त्याचाच विचार करू लागली. आपण त्याला अकारण शाप दिला असेच तिला वाटू लागले. असेच एकदा अरण्यात आपल्या प्रियकराचे ध्यान करीत ती एकांतात बसली असता क्षणभर तिची तंद्री लागली. तेव्हा तिची मनोवस्था ओळखून इंद्राने रुक्मागंधाचे रूप घेऊन तिच्याशी समागम केला. त्याच वेळी तिला गर्भ राहिला. ते सर्व स्वप्नच होते अशीच तिची समजूत झाली होती. म्हणूनच इंद्राबद्दल तिच्या मनात संशय आला नाही. पण सर्व प्रकाराबद्दल वाचवक्नी ऋषींना काहीच माहिती नव्हती. म्हणूनच 9 मासांती मुकुंदा जेव्हा प्रसूत दिसू लागली तेव्हा तो आपलाच पुत्र आहे या जाणीवेतून त्याने आनंदाने त्याचे जातकर्म केले व नवजात शिशूचे गृत्समद असे नाव ठेवले. गृत्समद प्रखर बुद्धीचा तेजस्वी बालक होता. तो 5 वर्षाचा झाल्यावर वाचकमनीने त्याची मुंजा केली. त्यास वेद शिकवण्यास सुरुवात केली. यथावकाश गणानां त्वा या श्रेष्ठ मंत्राचा त्यास उपदेश करून सुप्रसन्न श्री गजानन तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद दिला. एकदा सर्व गुणसंपन्न व अतुल पराक्रमी अशा मगध राजाने श्राद्धासाठी अत्री, वशिष्ठ, विश्वामित्रादी महातपस्वी व श्रेष्ठ ऋषींना बोलावून घेतले. गृत्समदासही आमंत्रण होतेच. भोजनोत्तर निवांत समयी मंडपात शास्त्रचर्चा सुरू असता गृत्समदाने काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. त्यावेळी त्याचा निषेध करत अत्री त्यास म्हणाले, गृत्समदा, तुझ्यासारख्याने आमच्यासमोर अभिमानपूर्वक भाषण करणे योग्य नाही. तू वाचकमनींचा औरस पुत्र नव्हेस. रुक्मागंध नावाच्या राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. तुझी व आमची बरोबरी होऊच शकत नाही. तेव्हा तू येथून निघून जाणे श्रेयस्कर होय. अत्रिमुखातून बाहेर आलेल्या त्या वचनांनी गृत्समदाच्या जिव्हारी आघात झाला. तेजस्वी गृत्समदास अत्यंत राग आला. तेव्हा जणू काही अग्नीच समोर प्रकट झाला आहे असा त्यास भास होऊ लागला. 2 ऋषी सोडले तर उपस्थित सर्वांनीच त्या मंडपातून काढता पाय घेतला. संतापलेला गृत्समद अत्रींना उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्वांसमक्ष माझा अपमान केला आहे. आपले वचन असत्य ठरेल तर मी तुमचे भस्म करून टाकेन. तरीही अत्री शांत होते. गृत्समद पाय आपटतच आश्रमात प्रवेशला आणि रागाने थरथरत मातेस जाब विचारत म्हणाला, तुझ्या चारित्र्यामुळे माझ्यावर अपमानित होण्याची वेळ आली. अत्रींनी मला माझे जन्मरहस्य सांगून माझी उपेक्षा केली. माझा जन्मदाता कोण आहे ते खरं खरं सांग, नाहीतर शाप देऊन मी तुला भस्मसात करीन. पुत्राचा अनावर संताप पाहून मुकुंदेस कापरेच भरले. हात जोडून थरथर कापत तिने अर्धवट शुद्धीतील तिला पडलेल्या स्वप्नाची हकीकत त्यास कथन केली. ते ऐकून गृत्समद तिला शाप देत म्हणाला, तुझ्या पापाचे फळ तुला भोगावेच लागेल. तू काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण काट्यांमुळे कोणी प्राणी त्यास तोंड लावणार नाही. पुत्राची शापवाणी ऐकून मुकुंदाही रागवली व पुत्रास प्रतिशाप देत ती म्हणाली, मी पापी असले तरी तुझी जन्मदात्री म्हणून पूज्यच आहे. अपार कष्ट सोसूनच मी तुला लहानाचा मोठा केला. त्याचे पांग तू असे फेडतोस होय. तू पाषाण हृदयी आहेस, म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. म्हणून मीही तुला शाप देते
की तुझ्या पोटी त्रैलोक्यास तापदायक ठरणारा क्रूर जन्मास येईल. दोघांनी परस्परांस असे शाप दिले. मात्र त्यावेळी गुत्समद हा इंद्रपुत्र आहे अशी आकाशवाणी झाली. ती ऐकताच मुकुंदा स्तंभित झाली खरी, पण दुसऱ्याच क्षणी तिचे काटेरी बोरीच्या झाडात रूपांतर झाले. गुत्समदही लज्जित होत आश्रम सोडून तपश्चर्येसाठी वनात गेला. काय करावे हे त्यात सुचत नव्हते. तेवढ्यात बालपणी उपदेश देताना पिता वाचवक्नाने सांगितलेल्या गणानाम त्वा या मंत्राचे महात्म्य त्याच्या स्मृतिपटलावर प्रकट झाले. फिरत फिरत तो पुष्पक नावाच्या अरण्यात प्रवेशला. तेथील मनोहर सौंदर्य सृष्टी पाहून तेथेच तपश्चर्या करण्याचा त्याने निश्चय केला आणि पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहत एकाग्र चित्ताने त्याने श्री गजाननाचे चिंतन केले. त्याने 1000 वर्षे तपश्चर्या केली. या तपसाधनेत मग्न असताना एकदा सहजच त्याने आपले डोळे उघडले. तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या अग्नी त्रैलोक्याचा घास घेतो की काय अशी देवांना भीती वाटली, पण ती निरर्थक होती. त्यानंतर 5000 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड त्याने केवळ वृक्षपर्णावर गुजराण करून तपश्चर्या केली. त्याची दारुण व प्रभावी साधना पाहून गजानन त्या सन्मुख प्रकट झाला आणि प्रसन्नतेने मंद स्मित करीत म्हणाला, ऋषी गुत्समदा, मी तुझ्यावर कृपा केली आहे, तरी तुला इष्ट वाटणारा वर तू मागून घे. गुत्समदाने गजाननाची भावोत्कट स्तुती करून त्यास साष्टांग नमस्कार घातला व म्हणाला, हे कृपाळू परमेष्ठी, तुझ्या कृपेने 84 लक्ष योनीत सर्वश्रेष्ठ असा मनुष्य जन्म मला प्राप्त झाला आहे. मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणांपेक्षा ज्ञानी श्रेष्ठ आणि निव्वळ ज्ञानी व्यक्तीपेक्षा ब्रह्मवेत्ता सर्वात श्रेष्ठ असतो. देवा, मला ब्रह्मज्ञान हवे. तुझ्या भक्तात माझी गणना व्हावी. देव आणि मनुष्यांना मी पूज्य व्हावे आणि अत्यंत पवित्र अशा या वनात तू नित्य निवास करून भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते. प्रसन्न वदन गजानन त्यास म्हणाला, आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले आहे. ब्राह्मज्ञान प्राप्त होऊन पुढे वेदवेत्या ऋषींमध्ये तुझी गणना होईल. गणानाम त्वा या मंत्राचा तूच द्रष्टा असशील आणि माझ्या स्मरणापूर्वी सर्वजण तुझे नाव उच्चारतील. युद्धात एका शंकराशिवाय जो कोणालाही हार जाणार नाही असा पराक्रमी पुत्र तुला होईल. हे पवित्र क्षेत्र 4ही युगात प्रख्यात होईल. कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात मानक आणि कलियुगात भद्रक नावाने हे वन ओळखले जाईल. या क्षेत्री स्नान आणि दान करणाऱ्यांचा सर्व इष्ट मनोकामनांची पूर्तता होईल. वर प्रदान करून श्री गजानन अंतर्धान पावला. गुत्समदाने गणेश मूर्तीची तेथे स्थापना करून एक सुंदर मंदिर बांधले. त्याने त्या मूर्तीचे वरदविनायक असे नाव ठेवले. टीप: अष्टविनायकांच्या स्थानांपैकी रायगड जिल्ह्यातील महड ग्रामी या वरदविनायकाचे मंदिर आहे.